खुश खबर, खुश खबर, खुश खबर. कारण की आज आपला गॅस सिलेंडर आलेला आहे आणि आज आपण बनवणार आहोत साकू बुर्जी. साकू म्हणजे कवटा, कवटा म्हणजे अंडी आणि अंडी म्हणजे एग्स. तर नमस्कार मंडळी, कशा आहात? चांगलेच असाल. तर पूर्वीचे आमचे आदिवासी लोक अंड्याला साकू म्हणायचे, त्यानंतर कवटा म्हणायला लागले आणि आता अंडी काही एग्स म्हणतात. तर चला तर या मग आपण नाश्त्याला बनवूया साकू बुर्जी. मंडळी, बुर्जीसाठी लागणारी सामग्री आपण एकत्रित केलेली आहे. तर चला तर कढई पण तापलेली आहे, टोप. त्यामध्ये आपण कांदा टाकूया. मंडळी, बुर्जी पिंकूसाठी मी सरप्राईज ठेवलेली आहे, कारण की तिला काल खायची होती. तर मी दुकानात गेली ब्रेड बघायला, तर तिथे ब्रेडच नव्हते. तर मग कॅन्सल झालं आणि बरं झालं कॅन्सल झालं, कारण की आता चूल फुकावी मला लागली असती. तर मंडळी, तो त्रास आता वाचलेला आहे. तर हे लालसरपर्यंत होईपर्यंत आपण परतून घेऊया. कांदा लालसर झालेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. मंडळी, मसाला काढताना तेलामध्ये मसाला पडलेला आहे. कांदा फ्राय होईपर्यंत आपण काय काय घेतले ते पाहूया. तर हा आहे लाल मसाला, हळद आणि गरम मसाला थोडासा घेतलेला आहे. तेल तर आपण टाकलेलं आहे आणि मिरची छोटे पीस करून घेतलेलं आहे आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अंडी. आता आपण मिरची टाकूया. आता आपण लसणाच्या पाकळ्या ज्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकूया. मंडळी, अंडी कुठलीही घ्या, कुठूनही घ्या, परंतु ती बनवताना स्वच्छ धुवून घ्या. तुम्ही पाहिलेच असेल कोंबड्या कशा प्रकारे घाणीत असतात त्या. तर स्वच्छ धुवून घ्या आणि बनवताना कुठल्या तरी एका वाटीत फोडून घ्या अगोदर, तरच टाका. डायरेक्ट असं टाकू नका, कारण की ते खराब पण असतात. मग तेवढा आपला तो मसाला सामग्री सगळी फुकट जाते. तर हे कांदे वगैरे फ्राय सगळं झालेलं आहे. तर हे मसाले आपण टाकूया. आता मसाले थोडे फ्राय होईपर्यंत आपण अंडी फोडून घेऊया. अंडी फोडून झालेले आहेत, तर ते आता त्यामध्ये टाकूया मसाल्यामध्ये.